आणि मंचावरती उपस्थित डॉक्टर ढेपे, प्राध्यापक सोमनाथ सर, तसेच अरुणाबा जाधव, अमोल दादा, मळीखांबे साहेब, महिला आघाडीच्या अध्यक्षा, तसेच युवक आघाडीचे दीपक दादा आणि पंकज दादा, तसेच लोकसभा लढवलेले आपले उमेदवार आतिश दादा, विधानसभा लढवलेले आपले अक्कलकोटचे उमेदवार इंगोले साहेब, तसेच विक्रांत दादा, आणि मंचावरती उपस्थित तमाम कार्यकर्ते, मान्यवर, वंचित बहुजन आघाडीचे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व इथे उपस्थित असलेल्या तमाम या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा क्रांतिकारी मानाचा जय भीम. मित्रांनो, आपण 2019 आणि त्याच्यानंतर 2024 पासून एक गोष्ट ऐकत आलो की संविधान धोक्यात आहे, आपल्याला संविधान वाचवलं पाहिजे. ऐकतोय की नाही ऐकतोय? त्याच्या पुढे आपण पुढे जाऊन लोकांकडनं हे ऐकतोय की लोकशाही वाचवली पाहिजे, लोकशाही धोक्यात आली आहे. हे ऐकतोय की ऐकतोय? पण ज्या ज्या लोकांनी आपल्याला हे येऊन सांगितलं की लोकशाही आणि संविधान वाचवलं पाहिजे, ती धोक्यात आली आहे, त्यांनी आपल्याला कधी येऊन हे समजायचा प्रयत्न केला की ही संविधान आणि लोकशाही धोक्यात कशी आली? काहीतरी असं घडलं असेल ज्याच्यामुळे बाबासाहेबांचा विरोध करणारा काँग्रेस पक्ष हा सगळीकडे संविधान दाखवत फिरत आहे. आतमध्ये जनीव घालणारे राहुल गांधी सगळीकडे निळा टी शर्ट घालून फिरवणार आहेत. आणि अशा आपल्या सोलापूरच्या ताई ज्या म्हणत होत्या की वंचितनी मला काही फरक नाही पडत, असं नक्की काय घडलं की त्यांना आपला सोलापूरचा लोकसभेचा उमेदवार चोरायला लागला? हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला कळेल याचा अर्थ काय. मित्रांनो, सगळ्यात पहिले याची सुरुवात झाली होती 2019 मध्ये, जेव्हा आपण वंचित बहुजन आघाडीने पहिले इलेक्शन लढवलेली आणि शिंदे काकांसह सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवलं होतं. त्याच्यानंतर यांना कळलं की इकडे एक आंबेडकरवाद्यांचा उठाव झाला, इकडचे तमाम वंचित बहुजन, आदिवासी, मुसलमान, आंबेडकरवादी, दलित सगळे पेटून उठले, तर वंचितांच्या हातात सत्ता येईल. हे भाजपला पुढे जाऊन हरवतीलच, पण पहिले हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाराष्ट्रात संपवून टाकतील. आणि म्हणून यांनी ठरवलं की यांचा जो अजेंडा आहे, यांचं जे म्हणणं आहे ते आपण चोरू. सोपी गोष्ट आहे, हो का नाही सांगा? 2024च्या आधी कोणत्याही काँग्रेस नेत्याच्या हातामध्ये संविधान बघितलं होतं का? नव्हतं. 2024च्या आधी कधी ताई आपल्या जयभीम म्हणत होत्या का? नव्हत्या. कोणाच्या गळ्यात निळा गमछा होता की नव्हता? बाबासाहेबांच्या घोषणा देत होते का? नव्हते. मग हे कशामुळे सुरू झाले? हे सुरू झालं कारण वंचित बहुजन आघाडीने 2019 मध्ये 46 लाख मतदान घेतलं आणि त्याची सुरुवात आपल्या सोलापूर आणि पंढरपूरमध्ये झाली. आणि मला आठवतं त्या प्रचारामध्ये आपण सर्वांनी आमची साथ दिली होती. पण त्याच्याहून पुढे काय झालं समजून घ्या की त्याच्याहून पुढे एका मोठ्या परिस्थितीमध्ये यांना कळलं की वंचितांकडनं जर आपण त्यांचा अजेंडा चोरून घेतला, त्यांच्याकडनं आपण जर त्यांचा नॅरेटिव्ह चोरून घेतला, तर आपण वंचितांची ही चळवळ जी आहे, आंबेडकरवादी चळवळ आहे, त्याच्या पायावरती हल्ला करू शकतो. आणि त्या पद्धतीने केले. म्हणून त्यांनी पहिला जो मुद्दा चोरला तो संविधान खतरे में है, लोकशाही खतरे में है, असा महत्वाचा मुद्दा चोरला. आणि आता ते दुसरा महत्वाचा मुद्दा चोरायचा प्रयत्न करतायत. तो कुठला? ईव्हीएमचा. कारण ईव्हीएमचा महत्वाचा मुद्दा महत्वाचा काय आणि आपण सर्वांनी त्याच्यावरती लक्ष का दिलं पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण आता सोपं एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला, आपण मतदान करता का? एका वेळेस किती मतदान करता? दादा तुम्ही किती मतदान करता? ताई तुम्ही किती मतदान करता? आपल्याला देवेंद्र फडणवीस माहिती आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ते किती मतदान करतात? एक. बरोबर. आपल्याला भारताचे पंतप्रधान माहिती आहेत, कोण आहेत? ते किती मतदान करतात? एक. आणि एक मुंबईत अंबानी नावाचा प्राणी राहतो, माहितीये का? तो किती मतदान करतो? एक. तर तुम्ही ही समानतेची ताकद समजून घ्या की आपल्या इकडे उभे असलेले दादा, इकडे मागे बसलेले असलेल्या ताई, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,
आपले प्राईम मिनिस्टर आणि या देशातला सर्वात श्रीमंत माणूस अंबानी एका वेळेस जाऊन एकच मत टाकतात आणि त्या सगळ्यांची मताची किंमत एकच राहते. ह्याला म्हणतो आपण समानतेची ताकद. आणि ही ताकद आपल्या दिलीये फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने. पण मित्रांनो, हा जो ईव्हीएमचा घोटाळा होतोय, तो ईव्हीएमचा घोटाळा आपल्याला बाबासाहेबांनी संविधानातनं मतदानाचा दिलेला अधिकार काढून घेतोय आणि ते आपण खपवून घेणार आहोत का? सोपा मुद्दा आहे. तुम्हाला माहितीये तुमच्या गावामध्ये 20 लोक आहेत. 20 लोकांनी जाऊन एका पक्षाला मतदान केलं आणि तिसरा माणूस 200 मतांनी निवडून आला. गावात आहेत 20 मतं. तुम्हाला वाटणार नाही का गफलत झालीये? वाटणार नाही का गफलत झालीये? कुठेतरी गेम होतोय, कुठेतरी पाणी जास्त मुरतंय. वाटेल की नाही वाटणार? जर असंच होत राहिलं तर तुमचा लोकशाहीवरती भरोसा राहील का? जर असंच होत राहिलं, लोकशाहीवरचा भरोसा उडला, तर तुम्ही उद्या मतदानाला जाणार आहात का? आणि जर मतदानाला कोणी नाही गेलं तर नरेंद्र मोदी आपले डिक्टेटर होऊनच गेले. मग किम जोंग उन मध्ये आणि नरेंद्र मोदी मध्ये काय फरक? हुकुमशाही येईल. जर कोणी मतदानच नाही केलं तर आपल्या देशात हुकुमशाही आली. आणि अशा पद्धतीचा एक षडयंत्र इकडे उभं राहायचा प्रयत्न होतो की आपण जाऊन किती मतं दिली तरी सेटिंग करून ज्याला मतं पडायची आहेत त्यांनाच मतं पडत असली तर हा लोकशाहीचा आणि संविधानाचा गळचेपी आहे. आणि त्याच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी कायमस्वरूपी भूमिका घेत राहील आणि या ईव्हीएमच्या लढ्यात लढत राहील. आणि इकडे तसंच मांडत असताना एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. आपल्याबरोबर रणजितदादा आलेत, सरपंच मरकतवाडीचे. त्यांनी एक महत्वाची भूमिका घेतली होती. त्यांनी म्हटलं होतं की आम्ही डोर टू डोर प्रचार केलाय, घरोघरी गेलोय, मला माझ्या गावातला माणूस आणि माणूस माहितीये. 1800 मतांचं गाव आहे. त्यांची गॅरंटी आहे, सगळ्यांची गॅरंटी आहे की 1800 पैकी मतं एका उमेदवाराला जाणार आहे. पण ते तसं न होता अख्खं उलट येऊन 1500 मतं भाजपला पडतात. गावातल्या कोणाला पत्ता नाही, सरपंचाला पत्ता नाही, बूथवरच्या माणसाला पत्ता नाही, उमेदवाराला पत्ता नाही. पण त्याच्याहून महत्वाचं, मला खास करून मरकतवाडीच्या तमाम लोकांचा इकडे सत्कार करण्याचं कारण हे होतं की त्यांनी न घाबरता न मागे सरकता इकडच्या सरकारला, प्रशासनाला आणि इलेक्शन कमिशनला आव्हान दिलं की तुम्ही जी चीटिंग केलीये त्याच्यावरती आमचा भरोसा नाहीये, आमचा भरोसा नाहीये. आणि आम्ही तुम्हाला सिद्ध पण करून दाखवू शकतो की तुम्ही चीटिंग केलीये. म्हणून मी तुम्हाला खुलं आव्हान देतो की मरकतवाडीमध्ये या आणि बॅलेट पेपरवरती इलेक्शन करून दाखवा. जसं आपल्या सरपंच साहेबांनी ही भूमिका घेतली तसं समोरनं एक तरी उत्तर आलं का? नाही. त्यांना उडवाउडवीची उत्तरं लावली. एवढंच नाही तर त्यांना म्हटलं की इकडे सुरक्षेचा भंग होऊ शकतो, फायरिंग होऊ शकते, सेक्शन 144 लावू, आम्ही बंद करू. आणि अशी जर कोणीही लोकशाहीच्या बाजूनी भूमिका घेत असताना जर त्यांना सरकार इकडे दडपशाहीचे उत्तर देत असेल तर ही लोकशाहीची गळचेपी आणि ते कोणत्याही परिस्थितीत आपण खपवून घेणार नाही आहोत मित्रांनो. आणि आपण एक गोष्ट समजून घ्या की ईव्हीएमचा मुद्दा आत्तापासून नाही आलेला आहे. ईव्हीएमचा मुद्दा खूप आधीपासून आहे आणि तर कोणी तो छेडला असेल या देशामध्ये तर तो बाळासाहेब आंबेडकर यांनी छेडलेला आहे. आता आपण बघितलं असेल की राहुल गांधींनी एक पत्र लिहिलं आणि अख्खी मीडिया त्यांच्या मागे झक मारत गेली. पण या मीडियाला एक सांगू इच्छितो की जेव्हा राहुल गांधींच्याच काँग्रेसनी सगळ्यात पहिले 2004 मध्ये ईव्हीएम आणलं होतं तेव्हा 2004 मध्ये पहिली ईव्हीएमच्या विरुद्ध केस करणारे या भारतामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते आणि अजून कोणी नाही. आणि एवढीच नाही तर तुमच्या सर्वांसमोर मांडायला बाकीची सुद्धा माहिती घेऊन आलं. 12 डिसेंबर 2024 जेव्हा विधानसभेचा निकाल आला तेव्हा 12 डिसेंबर 2024 ला बाळासाहेब आंबेडकर यांनी एस चोकोलिंगम जे इलेक्शन कमिशनचे ऑफिसर आहेत, चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत इलेक्शन कमिशनचं, त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना म्हटलं की तुमची जी आकडेवारी आली आहे, तुमची जी इलेक्शनचा डेटा आलाय त्याच्यामध्ये 76 लाख म्हणजे 75,90,000 एवढी मतं एक्स्ट्रा आहेत. ती मतं कुठनं आली आहेत ती आम्हाला सांगा. आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्यांना 3 प्रश्न विचारले.
हे 3 प्रश्न महत्वाचे आहेत, आपण सर्वांनी समजून घ्या. त्यातला पहिला प्रश्न होता की एका माणसाला मतदान द्यायला किती वेळ लागतो. त्यातला दुसरा प्रश्न असा होता की 5 ते 6च्या मध्ये किती मतदान झालंय ह्याची आकडेवारी आम्हाला द्या. आणि त्याचा तिसरा प्रश्न होता, आपण सगळे वोटिंग करतात, 6 नंतर जर कोण बूथ मध्ये गेलं तर त्याला बूथच्या आतमध्ये घेऊन त्याला टोकन द्यायला लागतं. तर इलेक्शन जे आरओ आहेत, रिटर्निंग ऑफिसर आहेत, बूथ प्रमुख आहेत, त्या बूथ प्रमुखांनी 6 वाजल्यानंतर आतमध्ये घेतलेल्या किती लोकांना टोकन दिले ह्याची आकडे असतील. कारण टोकन वाटली तुम्हीच, मतदान घेतलं तुम्ही, आकडेवारी असणार तुमच्याकडे. तर हे 3 प्रश्नांची उत्तर द्या. मी परत 3 प्रश्न म्हणतो. एका माणसाला मतदान करायला किती वेळ लागतो, 5 ते 6 मध्ये किती मतदान झालं,